मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नांदगाव नगर परिषदेच्या वतीने नांदगाव नगर परिषद व्यापारी संकुल परिसरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। गाळेधारकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नांदगाव नगर परिषदेने केली कारवाई। नांदगाव नगर परिषदेने सुंदर असे 4 मजली संकुल बांधले आहे। या संकुलातील गाळेधारकांनी नांदगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विवेक धांडे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली। आम्ही शासनाने ठरविलेल्या दराने गाळे खरेदी केले, परंतु आमच्या गाळ्यासमोर हातगाडीधारक गाडे लावून व्यवसाय करतात, तर आम्ही 40 लाख रुपये भरून गाळे खरेदी केली आहे, याला काय किंमत आहे? 10 रुपये भरणारी व्यक्ती रुबाबात आमच्या दुकानासमोर गाडा लावत असेल तर आम्हाला नको हे गाळे, अशी तक्रार लेखी स्वरूपात नांदगाव नगर परिषदेकडे केल्याने प्रशासन जागे होऊन नांदगाव नगर परिषद मुख्य अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अधिकारी राहुल कुटे सह बांधकाम विभाग अरुण निकम, बाबासाहेब शिंदे, निलेश देवकर, रवींद्र चोपडे, संतोष ढोले, सतीश खैरे, प्रकाश गुडेकर, राजेंद्र पाटील, रोशनी मोरे, सुनील पवार, उमेश चंडाले, नवीद शेख यांच्या पथकाने कारवाई केली। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस शिपाई लोखंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला। यावेळी कर निरीक्षक अधिकारी राहुल कुटे हे म्हणाले की नांदगाव नगर परिषद मालकीचे जे व्यापारी संकुल आहे याचा फेब्रुवारी महिन्यात लिलाव पार पडलेला आहे। अतिशय सर्वोच्च बोलीला व्यावसायिकांनी गाळे घेतलेले आहे। सदरील गाळ्यांचे ताबे ज्यांना द्यायचे असल्याने त्यांनी वारंवार नगरपालिकेला अर्ज केला होता की जे समोरचे अतिक्रमणधारक टपऱ्यावाले आहेत यांच्यामुळे आम्हाला दुकान लावता येत नाही, ताबा घेता येत नाही। माननीय मुख्य अधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही यांना वारंवार सूचना दिलेल्या होत्या, तरी देखील सदरील अतिक्रमणधारक यांनी आपली कुठली कारवाई केली नसल्याने आज नगर परिषदेच्या पथकाद्वारे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। तसेच फळे विक्रेते दीपक जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। 4 पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय। आम्ही गरीब लोक आहेत, सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच आहे। आमचं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे काय असेल सगळं त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे 2 दिवसाचा जो असा खेळ होतो आहे तो आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात यावं अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो। येस मराठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।